या आहेत आमच्या ननंदबाई बरं का. जेव्हा नवीन लग्न झालं ना तेव्हा यांच्याच सपोर्टमुळे आजपर्यंतचा प्रवास खूप छान झाला. झालं असं की नॉर्वेवरून आल्यापासून तब्येतीचे थोडे इश्यू सुरू आहेत. त्यामुळे सकाळी सकाळी निघालो होतो हॉस्पिटलला. आणि या ननंदबाई आहेत त्या आहेत जहांगीरमध्ये. सो त्यांनीच माझी अपॉइंटमेंट बुक केली होती आणि पोहोचलेली आहे मी जहांगीरमध्ये. हॉस्पिटलच्या बाहेर हे असं झाड कटाईचं काम सुरू होतं आणि पाहाल तर अगदी गाडीला बांधून डायरेक्ट गाडीतच टाकणार होते असं दिसतंय. चपाती भाजी मस्त बनवून आणलेली आहे. हॉस्पिटलचं काम झालं आणि जेवायला घेतलंय. तर हे आम्ही नॉर्वेला करायचं ना तसं इथे करायला अजून मजा येते. कारण की गाडीत सगळं सामान टाकून द्या. सरबत घेऊन आलोय, पाण्याची बॉटल, प्लस चपाती भाजी भाकरी. अपॉइंटमेंट अगदी सकाळी 9चीच होती. त्यामुळे लवकर काम झालं. आणि करायचं काय, आणि तेही पुण्यात आलेलो आहोत. तर तुळशीबाग, गणपती दर्शन आणि त्यानंतर शॉपिंग सुद्धा झालीच पाहिजे. कारण की घरामध्ये लवकरच लग्न कार्य आहे, ते सुद्धा तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे पहिल्यांदा म्हटलं छान छान साड्या पाहूयात आणि त्यानंतर ज्वेलरी. हॅलो, तर मी आलेली आहे अग्नीकडे आणि ही आहे आमची अग्निदी. तर हिचं सुद्धा आता सिलेक्शन झालेलं आहे जर्मनी. सो आम्ही नॉर्वेवरून आलेलो आहोत आणि आता ही चालली जर्मनी. तर तुला कळेल आता आम्हाला जर्मनीवरून नॉर्वेवरून येताना इकडे कसं वाटायची की यायची. तर तुला सुद्धा वाटेल लवकरच. आता तिकडे जायची ओढ आहे सध्या. खूप वाटते, जाऊशी वाटते खूप. पण तिकडे गेल्यानंतर हा अनुभव नक्की शेअर कर. नक्की शेअर कर. तर चला, हे ना आम्ही जेव्हा म्हणजे लग्न होऊन आल्यानंतर एक 3-4 वर्ष आम्ही इथे राहिलो होतो. तर त्यावेळेस ही पहा आमची 10 बाय 10ची एवढीच रूम होती. आणि बरं ही कौलारू होती. आता त्यांनी पूर्णपणे त्याचं रिन्युएशन केलेलं आहे आणि एकदम सुंदर घर बनवलेलं आहे. तर ही आहे लिव्हिंग रूम. येस. तर आत्याबाईंचं सुरू आहे काम. फाईन फाईन. हे आहे छान असं मस्त किचन आणि या साईडला सुंदर अशी बाल्कनी सुद्धा आहे. तर बाल्कनी मधलं मी एक ना सुंदर गोष्ट आणि त्याचबरोबर एक दृश्य सुद्धा दाखवणार आहे. तुम्हाला दिसत असेल हे ना, इथे छान असं चिमणीने घर केलेलं आहे आणि त्यामध्ये चिमणी छान डोकं वर काढून बसलेली आहे. आता ती कॅमेऱ्यामध्ये किती कॅच होते आय डोंट नो, बट खूप सुंदर दृश्य आहे प्रत्यक्ष असं पाहायला. तर चलो, हे किचन झालेलं आहे. आता वरती जाऊयात आपण मास्टर बेडरूम मध्ये. आणि ही आमच्या अग्नीची गिफ्ट सर्टिफिकेट्स पहा. एवढी सगळी सर्टिफिकेट्स आहेत तिला. बक्षीस मिळाले. तुम्हाला दिसणार हे 10 बाय 10चं घर त्यावेळेसचं आमचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न अगदी नॉर्वेपर्यंत जाऊन ठेवेल, आज अग्नीला जर्मनीपर्यंत नेऊन ठेवेल असं कधीच वाटलं नव्हतं. पण ते स्वप्न साकारायला खूप कष्ट, खूप मेहनत आणि खूप सारे सर्वांचे आशीर्वाद आहेत. तर खूप छान वाटतं आज. म्हणजे आम्ही गेलो आणि आमच्या पाठोपाठ आज अग्नीसुद्धा जर्मनीला चालली आहे. तर खूप आनंद होतो या गोष्टीचा. अग्नी, तुला जर्मनीला जाण्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहा. तरी अशा या आमच्या आत्याबाईंचा कालच बर्थडे झाला आणि त्या आणि आम्ही दोघांनी गावी होतो. त्यामुळे आज बर्थडे सेलिब्रेशन करत आहोत. तर घरी छान अशी कोल्ड घेतलेली आहे आणि त्यानंतर आमचं फेवरेट ठिकाण हॉटेल अशोका. तर चला, असं छान बर्थडे सेलिब्रेशन आणि छान व्यक्तींना भेटून एकदमच मस्त वाटलेलं आहे.
तर तुमच्यासुद्धा आयुष्यात अशा छान प्रोत्साहन देणाऱ्या किंवा तुम्हाला हेल्पफुल असणाऱ्या काही मैत्रिणी किंवा लोक नेहमीच असतात तर आहेत का? कमेंट करून नक्की सांगा. आणि पुन्हा भेटूयात अशाच छान छान व्हिडिओजमध्ये. आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. तोपर्यंत बाय.